नमस्कार. बघा, कंबाईन 2025ची जाहिरात आलेली आहे आणि आता अभ्यासाला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. 3 महिन्यापैकी जास्तीत जास्त आता 3 महिने राहिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला विज्ञान अवघड जात असेल तर आपण भन्नाट ट्रिक्ससह विज्ञानची एक पेड PDF घेऊन आलेलो आहेत. ती जर हवी असेल तुम्हाला तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. टार्गेट कंबाईन 2025. तर बघा, आता या PDF मध्ये कसे ट्रिक्स आहेत काय त्याचा थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, कावीळ म्हणजेच हेपॅटिटिस, त्यालाच काय म्हणतात, जॉन्डाईस. तर बघा, विज्ञानामध्ये 15 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 4 ते 5 प्रश्न हे फक्त रोगांवर विचारले जातात, वनस्पती रोग आणि मानवी रोग. ओके, तर पहा आता आपण याचे ट्रिक्स कसे केलेले आहेत. तर हा जो हेपॅटिटिस आहे, जॉन्डाईस आहे, हा ABCD आणि E या व्हायरसमुळे पडतो. हा व्हायरसजन्य रोग आहे आणि ABCDE या व्हायरसमुळे पडतो. तर आणि हा हल्ला कशावर करतो, तर यकृत म्हणजेच लिव्हरवर हल्ला करतो, ज्यामध्ये यकृताचा आकार काय होतो, वाढतो अगोदर आणि नंतर कमी होतो. आणि यामध्ये प्रश्न कसे विचारलेले आहेत ते पण मी नंतर तुम्हाला दाखवतो. अगोदर कशामुळे नेमकं काय होतं हे पाहू आपण. तर हे जे ABCDE आहे यापैकी दूषित अन्न आणि पाण्यामुळे E आणि A होतात. हे बघा, हे जे व्हायरसचे टाईप आहेत ABCDE, हे 5 टाईप आहेत व्हायरसचे. तर या 5 पैकी E आणि A हा जो टाईप आहे, E आणि A हा जो टाईप आहे हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. तर ट्रिक्स अशी आहे की E फॉर इटलेले म्हणायचे. बघा, E फॉर इटलेले आणि A फॉर अन्न. इटलेले अन्न, हे बघा, इटलेले अन्न म्हणजेच काय, दूषित अन्न. A फॉर अन्न आणि E फॉर इटलेले. इटलेले म्हणजेच काय, दूषित. तर E आणि A हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात अशा प्रकारे. ओके, त्यानंतर बघा, B, C आणि D हे जे आहेत हे दूषित ब्लड, असुरक्षित लैंगिक संबंध आणि दूषित सुया यामुळे होतात. तर याला ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची पहा. तर याची ट्रिक्स अशी आहे की V फॉर दूषित ब्लड म्हणायचं. V फॉर ब्लड असं म्हणा, V फॉर ब्लड. त्यानंतर C फॉर सेक्स विदाउट कंडम म्हणायचं. काय म्हणायचं, सेक्स विदाउट कंडम. कारण असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पण हा C होतो. मग सेक्स फॉर विदाउट कंडम असं म्हणायचं. म्हणजेच काय, विदाउट कंडम सेक्स म्हणजेच काय, असुरक्षित लैंगिक संबंध. ओके, तर C फॉर सेक्स फॉर विदाउट कंडम आणि D फॉर डॉक्टर कडून दवाखान्यात दूषित सुया असं लक्षात ठेवा. D फॉर डॉक्टर कडून दवाखान्यात, D फॉर डॉक्टर आणि D फॉर डॉक्टर कडून दवाखान्यात दूषित सुया असं याला लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओके, तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. आता यामध्ये बघा, फक्त B व्हायरस हा DNA आहे आणि बाकीचे RNA आहेत, एवढं लक्षात ठेवा. हे ABCDE या 5 टाईपपैकी B जो टाईप आहे तो त्या व्हायरसमध्ये DNA आहे आणि बाकीच्यांमध्ये RNA. कारण व्हायरसमध्ये एकतर DNA असतो किंवा RNA असतो. बघा, हे पण लक्षात ठेवा, व्हायरसमध्ये एकतर DNA असतो किंवा त्यामध्ये एकतर RNA असतो. दोन्हीही सोबत कधीच नसतात. जीवाणूमध्ये DNA आणि RNA दोन्ही पण असतं, परंतु कुठल्याही व्हायरसमध्ये एकतर DNA असतो किंवा RNA असतो. दोन्हीपैकी एकच असतं, दोन्हीही कधीही नसतात सोबत. म्हणून हे जे ABCDE 5 टाईप आहेत यापैकी फक्त B टाईपमध्ये DNA असतो आणि बाकी इतर टाईपमध्ये RNA असतो. ओके, कारण व्हायरसमध्ये एकतर DNA असतो किंवा RNA, दोन्ही पण एकत्र कधीच नसतात. ओके, आता हे कशामुळे काय होतं हे पाहिलं. त्यानंतर आता प्रश्न कसे सुटतात पहा. आपल्या ट्रिक्सनुसार प्रश्न कसे सुटतात पहा. आता हे बघा, प्रश्न काय, प्रश्न किती वेळेस याच्यावर आलेले आहेत पहा. भरपूर वेळेस आलेले आहेत, तरी मी इथं 3-4च घेतलेत, आणखी भरपूर आहेत, पण सेम टाईपचे असेच असल्यामुळे मी परत त्याला घेतले नाही. आता एवढे वेळेस प्रश्न आयोगाने विचारलेले म्हणजे त्यावरून तुम्ही समजून घ्या की हा रोग किती महत्त्वाचा आहे. कारण हा जो रोग आहे, जन्म घातलेल्या बाळाला, प्रत्येक बाळाला हा रोग 10 पैकी 7 ते 8 बाळाला हा रोग होत असतो. त्यामुळे आयोग यावर भरपूर वेळेस प्रश्न विचारतो. हे बघा, आता इथं कोणता विषाणू हा संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. तर पहा, हेपॅटिटिस B. कधी प्रश्न आला होता,
क्लर्क मेन्स 2019, त्यानंतर कंबाईन बी प्री 2022. तर हेपॅटायटिस बी हा असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित सुई. हे बघा, कारण आपण ट्रिक काय केलेली इकडं, व्ही फॉर दूषित ब्लड. हे जे म्हणजे आता व्ही हा ब्लडमुळे होतो, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होतो आणि दूषित सुयामुळे होतो, सगळंच त्यामध्ये येतं. आणि सी दूषित ब्लडमुळे होतो. म्हणजे ह्या ज्या जोड्या आहेत, हे जे मी ट्रिक्स केलेली, ह्या जोड्या सगळीकडे लागू होतात. ही बीची जोडी इथे पण लागू होते, इथे पण लागू होते, आणि बीची बीला लागू होते. तसेच सीची जोडी इथे पण लागू होते, इथे पण लागू होते, इथे पण लागू होते. तसे डीची जोडी बीला पण लागू होते, सीला पण लागू होते, असं लक्षात ठेवा ते. ओके, तर इथं आन्सर काय मग, हेपॅटायटिस बी. ए तर येणार नाही, कारण ए कशामुळे होतो, दूषित अन्न. ए फॉर अन्न अशी आपण त्याची ट्रिक्स केलेली. त्यानंतर पहा, खालील कोणता रोग हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. आता अन्न आणि पाणी विचारलं दूषित, तर मग ए फॉर अन्न ही आपली ट्रिक्स आहे. ओके, त्यानंतर खाली पहा, हेपॅटायटिस हा रोग मुख्यतः खालील कशावर हल्ला करतो, तर हा मुख्यतः यकृतावर हल्ला करतो. कशावर, यकृतावर. ओके, तर अशा प्रकारे आपल्या ट्रिक्स आहेत. जर आवडत असतील तर त्या नंबरवर संपर्क करा, 84219083, आणि आपली पेड PDF परचेस करा. तसेच आपले MP शिवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.